धुले जेल से हत्या के मामले में सजा काट रहे कैदी भीकन पिंजारी फरार हो गया। बताया जा रहा है कि खेती के काम के दौरान उसे जेल कर्मचारियों को चकमा देकर फरार होने में कामयाबी हासिल की। घटना के बाद जेल प्रशासन ने हड़कंप मच गया। पुलिस ने मामला दर्ज कर फरार कैदी की तलाश शुरू कर दी है। धुळे जिल्हा कारागृह अंतर्गत नव्याने सुरुवात करण्यात आलेले धुळे जिल्हा खुले कारागृह हे सुरू करण्यात आलेलं असून या ठिकाणी सद्यस्थितीत जवळपास एक आपले 70 बंद्यांची निवड झालेली आहे आणि मध्यवर्ती कारागृहातून त्यांच्या वर्तणुकीनुसार त्यांच्या कारागिरीन चांगल्या वर्तणूक असतात आणि इथं त्यांचं सिलेक्शन होत असते आणि त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर कुटुंबात लवकरात लवकर जाण्याच्या दृष्टीने त्यांचं खुले कारागृहात निवड केली जाते। त्यानुसार जो काल पलायन केलेला बंदी आहे, बंदी क्रमांक 58 भीकन नजीर पिंजारी, यास देखील दैनंदिनीप्रमाणे आपल्या खुले कारागृहात जवळपास एक 15 ते 16 एकर जमीन आपली नदीबागला आहे आणि 6-7 एकर जमीन आपली बावडीबाग म्हणून असे 2 शेतीशेड आहेत। त्या ठिकाणी दैनंदिनीप्रमाणे त्याला बावडीबाग येथे शेतीकाम दिलेलं होतं। दुपारचं जेवण वगैरे करून एक 2:15 ते 2:30च्या दरम्यान त्या बंद्यांनी कर्तव्यावरील कर्मचारी यांची नजर चुकून, आणि तुम्ही बघत असाल की खुले कारागृह हे पूर्ण धुळे शहरातील एकदम मुख्य रहदारी ठिकाणी असल्याने नजर चुकून तो तातडीने तिथून त्यांनी पलायन केलेलं आहे। तर त्याबाबत आम्ही संबंधित पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन येथे BNS 262 अंतर्गत त्याच्यावर गुन्हा पण दाखल केलेला आहे। आमचे कारागृह कर्मचारी अधिकारी यांनी पण त्याचा काल शोधाशोध घेतलेला आहे आणि पोलीस स्टेशनमार्फतसुद्धा त्या बंद्याचा शोध घेणे सुरू आहे आणि तो पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे। तर त्याचा शोध घेणं चालू आहे आणि लवकरच बंदी शोधून सापडेलसुद्धा, त्याचा शोध घेणं सुरू आहे। साहेब, मागे पण आपल्या इथे कारागृहामध्येच फाशी घेण्याची बी घटना आपली होती, तर अशा प्रश्नचिन्ह निर्माण होते किंवा इथे प्रशासनाचा काही वचक आहे आणि आरोपीपणा झाला तो फाशी घेणं, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं, याबद्दल काय सांगतो? महिलेने पण फाशी घेतली होती मागे आणि नाही, त्याबाबत नाही